कोल्हापूर फेमस आहे या दोन रस्त्यासाठी, एक तांबडा आणि पांढरा रस्सा. मित्रांनो, मी निखिल स्वागत करतोय परत एका तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि सिंधुदुर्गमधून. आता थोडं घाळाचा ना रात्री काल याच्या समुद्रामध्ये थोडा विषय झाला. ठीक आहे, आता काय थोडंसं झालेलं आहे नुकसान, बट सकाळचे वाजले 7 अँड आता आमचं आवरलेलं आहे. सरांची आंघोळ बाकीच होते, आंघोळ करतायत आणि मग आम्ही निघतोय आता. सो आता मी जरा आज आपण रेग्युलर ड्रेसमध्ये. सो आता मी गाडी इकडं जवळ आणतो, सो आपल्या बॅग्स ठेवायला आणि शूज घालायचे. आज चप्पल नाही, बीचचा माहोल. आता आम्ही कोल्हापूर गाठणार आहे. सो चला एकदा गाडी आणूयात आपण. मग आगा कसा होता आपला कालचा प्रवास? कालचा प्रवास एकदम छान झाला. अरे फार एन्जॉय केला ओमनीने आम्ही पण समुद्रामध्ये. हा ना. सो आता आपल्याला कोल्हापूर गाठायचं आहे. आता निघत आपलं याची काही रूम होती आपली. सो आता मी जरा गाडीकडे घेऊन येतो. हे बघा, रूमच्या बाहेरचा व्ह्यू काही दिलेला नव्हता काल. हे असा काही व्ह्यू आहे आणि आपली गाडी ते समोर पार्क केलेली आहे. हे बघा, हे तर गाडी कोल्ड स्टार्ट करतो, देन गाडी इकडे घेऊन येतो रिवर्सनी. हे आपली जशी कालची ट्रिप 621.5 किलोमीटर म्हणजे आपल्या आत्तापर्यंत झालेले लास्ट फ्युलअपमध्ये. अँड डिझेल फ्यूल केल्यापासून 640. सो आता आपण मायलेज काढतो आणि मग तुम्हाला दाखवतो मायलेज किती येतं आहे. ओके, कोल्ड स्टार्ट करतो आहे गाडी. कोल्ड स्टार्ट म्हणजे इथं फार गरजसुद्धा नाही एवढं, बिकॉज हीटच एवढी का काय, आता काय सांगू तुम्हाला. सो चालूयात. एकदा ना वायपर ह्यारीचे ब्लेड्स खराब आहेत यार. हां ना, मागचं तर रात्री पुसलेली मी. सो आता चला आपण रिवर्सने घेऊयात. आता आमचा मालवण मधला शेवटचं म्हणजे अँड हे आमचं शेवटचं फ्युलिंग होईल आज. आपलं 32 लिटर लास्ट संपलेलं आहे. आज परत 32 लिटर भरायचं आहे. अँड इथं रेट जास्त आहे डिझेलचं, 92.10 92 रुपये रेट आहे इथं. आपल्याकडे 91.50 आहे. हा 3000चा फ्युलअप करतोय आपण. मस्त वेळ. बघूयात आज किती बस. 32.57 लिटर बसलेले आहे आपल्या फ्युला. तर आपलं झालेली. आणि बघूयात आता आपण किती किलोमीटर जाते आणि मायलेज पण दाखवतो आता 32.57. ओके चला. हो, सकाळी BMW GS दिसले. आणि आपला शेवटचा टी ब्रेक आहे आता इथं मालवणचा. लाल माती शेवटचा आहे. नाही अजून कोल्हापूर नाही. आता इथून चहा घेऊया, देन निघूयात आता आपण रोडने. आता निघाले इथनं. देन BMW GS दी रायडर्स भेटलेले आम्हाला. सो चला आपण थोडंसं त्यांना बघूयात, निघूयात. मस्तपैकी रायडर्स पाहून जरा आजचा दिवसाची सुरुवात एकदम कडक झालेली आहे. अँड आमचा नवीन रूट लावलेला आहे आम्ही कोल्हापूरला. मस्तपैकी आज तांबडा पांढरा कडकमध्ये. नाही आता निघलेलं एक 153 किलोमीटरचा रूट आहे आपला. अँड तिथंच आज स्टे होणार आहे. सो तिथं थोडं एक्सप्लोर करूयात आपण. अँड तिथून पुढे 400 किलोमीटरचा आपला एक डिस्टन्स राहणार आहे अकोल्याचा. सो तो एक राहील. आणि आज मजे होणे वाले. एक नंबर मजा आहे ना. आत्तापर्यंत पण भारी. अँड 11 वाजता ब्लॉग पण लाईव्ह होतोय आमचा. सगळं झालेलं आहे काल. मस्त वायफाय वगैरे सगळं भेटलेलं आहे एकदम प्रॉपरली. सो तुम्ही आता रोडचा एन्जॉय करा रोड. आणि आम्ही पण डिस्टन्स एन्जॉय. अँड हा मायलेज काढलेलं आहे 19.74चं मायलेज दिलेलं आहे गाडीने. मोठा 20 धरू आपण राऊंड फिगर, बट 19.74 एक नंबर मायलेज. कणकवलीत थांबलेलो आहे आता जस्ट आम्ही.
नाश्ता करायला. हा मुंबई गोवा एक्सप्रेस वे, इथून जस्ट उतरलो जाईन. आता परत चढणार आहे आम्ही वरती. इथं मला थोडा ब्रेकफास्ट करावा आपण. हवा जरा कमी वाटत होती माझ्या. आहे बरोबर आहे, हवा परफेक्ट आहे. इथं जरा ब्रेकफास्ट करूयात थोडासा अँड निघूयात मस्तपैकी. एक आपलं 100 समथिंग राहिला असं काहीतरी किलोमीटर्स. बघूया. अरे बाई अर्ली मॉर्निंग. अँड याचा काहीतरी विषय झाला यार. काल ना बीचवर खराब झालं वाटतं. हे नुसतं चालू बंद होतंय. त्याला बघावं लागेल गेल्यावर. बा बारीक बारीक काय म्हणतो बारीक. चला मग आका काय ट्राय करायचं आहे आपल्याला. आता आंबोळी खायची खास स्पेशालिटी मेनू मानला जातो की इथं जास्त प्रमाणात खातात. तांदळाचा एक पदार्थ आहे. बरोबर. तो आज ट्राय करून बघू. यस. ओमला पण तेच घ्यायचे. ओम अरे ओम काहीतरी वेगळं पण ट्राय करायचं. आपल्या भागात आपण काय आपल्या संगमनेर भागात आपण पोहे, वडा, रस्सा, पुरी भाजी कायम खात असतो. इकडं आल्यानंतर काहीतरी नवीन वाईचे डिफरंट ट्राय केल्याशिवाय मजा नाही. एकच मिनिट हे ना, ते थोडीशी लेन्स खराब होत असते. सो बाहेर आल्यावर ना थोडेसे बाहेरचे पण ट्राय केलं पाहिजे आपल्याला कळण. जसं की आपल्याला कोल्हापूरमध्ये मस्त तांबडा पांढरा ट्राय करायचा. सोंगाडा का जाऊ आता कुठं तरी पण चांगलं याच्यावर मस्त ट्राय करू आपण. स्पेशालिटी एक नंबर. हो आता आम्ही नाश्ता करतो देन निघायचं आपल्याला. थोडा डिस्टन्स बऱ्यापैकी डिस्टन्स बाकी आहे. सो दाखवेलच मध्ये प्रॉपर शिवसेना दिसत आहे. प्रॉपर फोटोशूट चालू आहे त्यांचं. सो झालेला आहे आमचा जस्ट नाश्ता अँड आता आम्ही निघतोय. परत एक्सप्रेस वे चढायचं आहे आम्हाला वरती. नाही आता डायरेक्ट कोल्हापूरचा डिस्टन्स घेणार. आणि यार हे गडाळ्याचं ना काही कळत नाही मला. ते याचा लय मोठा अवघड सीन आहे त्या गाड्याचा. देन मस्तपैकी झालेलं आहे अँड नाव. अँड कोल्हापूरमध्ये खूप आहे. शाहू पॅलेस वगैरे सगळं आम्हाला एकदम प्रॉपर एक्सप्लोअर करतो आज. आणि देन उद्या आपण रिटर्नला निघतोय अकोल्याला. सो आजचा ब्लॉग कसा वाटतो एवढं कमेंटमध्ये सांगा. जो फर्स्टवाला येतो आहे आणि त्याच्या आधी पण एक येतो आहे. 2 ब्लॉग पडणार आहेत ह्या ब्लॉगच्या आधी. सो कशी वाटतं एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बघा आता यांचा पण चालू प्रॉपर दी शिवसेना भक्त. शिक्षक लोकांचं एवढं असतं त्यांना राजकारण जास्त आवडतं यांना असं आहे ना. वारीक तुला आवडतं का राजकारण? का रे आवडतं तुला पॉलिटिक्स? सो चला आता हायवेला भेटूयात. मस्त चढतो आता वरती. कोल्हापूरला जायला हाच रस्ता आहे का वरती? लय बारीकच रस्ता आहे का असंच खरं? आणि दुसरा कोणता आहे अजून? किती लांब येते खानगाव? तो तिकडे कोणता घाट लागतो? तो कोणता घाट लागतो तिकडला? कोणता? आणि हा कोणता? एकत्र जाऊन मिळतात का हे रस्ते? पुढे मिळतात हे? कोण जायचं? हा पण चांगला आहे का रस्ता? आणि पुढं म्हणजे फोंडा घाटात इथून पण एक आहे. फोंडा घाटाकडे जातो हा आपण रोड. सो इथं जसं आपण काल याला थांबलो होतो टी ब्रेकसाठी, इथूनच रोड होता. अँड इथून हा थोडासा चिवट रोड आहे फोंडा घाटापर्यंत. आणि पुढून पण एक होता बट तिथं काम चालू आहे. सो आता तुम्ही रोड बघूच शकता का रोड आपला लास्टपर्यंत असाच आहे. चिवट रस्ता राहणार आहे. देन माझा कारण की आता कोल्हापूर स्टार्ट झालेलं आपलं. इथून कोल्हापूर दौरा चालू झाला. तिकडून आपण त्या मागचं सोडून दिला तिकडं. इकडून नवीन रोड बारीक आहे बघ. लाल माती दिसायला लागली. चला मग आता जाऊया. सॉरी हा मग असंच रोड दिसतोय सगळा भारी. पण येतात नवीन रोड एक्सप्लोर केलं पाहिजे का रे बारीक. थोडासा आहे खराब आहे बट चालू शकतो आता. सो चला तुम्ही एन्जॉय करा आणि आम्ही पण एन्जॉय करतो ती रोड. सो गाईज आता सगळा चिवट रोडने ना आम्ही एवढं बेकार त्याच्यामुळं अवघड आहे आज.
म्हणजे टाइम जास्त दाखवतो. 100 किलोमीटरसाठी 3 तास दाखवतोय आम्हाला. एवढा जास्त रोड. हो आवाज. आता पूर्ण जंगल आहे, मॅक्झिमम जंगलच असतं इकडं. सो आपल्या इकडं कसं आहे जास्त मोकळं डाकळ असतं, इकडं नाही. असं बारीक रोड असतात बाकीच्या साईडला. आपल्याकडं झाडांची कमी आहे आणि इकडं झाडं वगैरे जास्त. इकडं तुम्हाला मोकळा भाग कमी दिसेल. मोकळा भाग म्हणजे जास्त बीचेस वगैरे तिथं असतो तो, पण ते पण साईडला फुल पॅक असतं. आता इथं फोंडा घाटपर्यंत असंच जायचं आहे आम्हाला. आणि आता तुम्हाला मी मस्तपैकी फोंडा घाट दाखवतो. फोंडा घाट जास्त आहे ना का कवाळण्याचा. हां, आणि महाबळेश्वरला जाताना कोणता दुसरा येतो का तोच आहे? तिथून पण जातात ना. ठीक आहे. सो काही स्पेशल असल्यावर दाखवूच. बारीक पाहिली ना लाल माती, बेकार लाल आहे ना. समोरून ट्रेनचं आहे वाटतं, ट्रेनची पटरी जाते. चला बारीक जायचं का ट्रेननी? हा, तो पुढे भेटतो. हे असे छोट्या रोडचे असे विषय होतात, त्यामुळं जरा जपून जपून जावं लागत आहे. ओके. सो चालूयात आता आपण हळूहळू. मागं पण बस आहे आपल्या, हे बघा. अँड इकडं पण असे क्रॉसिंगला आहे मोठ्या गाड्यांचं, तर अवघडच आहे यार, बेकार सीन. हां, कंटिन्यू करा. थोड्याच वेळात फोंडा घाट चालू होत आहे, मग तुम्हाला प्रॉपर व्ह्यू देतो घाटाचा. मटेरियल काढलं अँड आता चेक करून घ्यायचं. आता स्टेपनीचं हवा ना कमी त्याला, सो जरा स्टेपनीची हवा चेक करून घ्यायचं. आता घाट चालू होतोय. बाकी याला नायट्रोजन आहे अँड इथं आपलं साधी हवा आहे. तर एकदा चेक सेफ्टीसाठी आपल्याला ऑलमोस्ट आता फोंडा घाट चालू होतोय. मग बारीक ही वरती रॅम्प लावलेली आहे, ह्याच्यावर आता आपलं नायट्रोजन हे होईल. आता प्रॉपर एक एक टायरची चेकिंग चाललेली. ह्या टायरला जरा कमी वाटते मला. बघा ना, थोडी या अँगलनी बघितली ना, हे बघा कमी, याला खूप कमी. सो होऊन जाईल एकदम प्रॉपर. देन निघूया आता. स्टेपनी वगैरे, स्टेपनीला तर काहीच नव्हती, स्टेपनी होऊन जाईल फुल आता. आणि ऑलमोस्ट चालू होतोय आपला फोंडा घाट. मग बारीक तुला फोंडा घाटात सोडून देऊ का? सो गाईज आम्ही लागलेलो आहे आता फोंडा. जशी तुम्ही आधीची क्लिप बघितली की आम्ही फोंडा घाटला लागलेलो आहे. एकदम बेकार घाट आहे, एकदम मस्त. साईडला नुसती हिरवळ आणि तेवढा पण असे डेंजरस रोडच आहे. टर्न खूप डेंजरस आहे इथं, बाकी तर काही विषय नाही. आणि समोर बस आहे. हे बसने जेवढे आम्ही अख्ख्या रूटमध्ये कालपर्यंतच्या धूळ नाही खाल्ली, ही बसने आम्हाला इथं मिनिटात धुळकाव घातली एवढी. सो एक नंबर आहे घाट. माझे येऊ राहील. तुम्ही आता हे थोडे शॉर्ट्स बघितले, थोडे टाइम लॅप्स एन्जॉय करा. आम्ही घाट एन्जॉय करतो, एक्सप्लोर. जे एक्सप्लोर करण्यात मजा आहे ना, हा. आणि प्रत्येक वेळेस न्यू रोड एक्सप्लोर केला पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही. कंटिन्यू पुढं गाडी चढत नाही वाटत, नाही तर कंटिन्यू. हा, साईडनीच बरी. गॅप पण बरा आहे, हाच एवढाच बस.
होम टॉयलेटला जायचं जाऊन ये आता. तुम्हाला इथं पुढचं पुढं जरा विषय झालेला दिसतोय. ती जी व्हाईटवाली बस दिसते ना तिथंच काहीतरी विषय झालेला दिसतोय. हा ना. सो आता इथून थोडं पुढं गेलं का मग मी टाइम लॅप्स दाखवतो तुम्हाला मस्तपैकी. काका गेले चेक करायला. आणि कधी पण आहे ना असं घाटा वगैरे असलं ना बसच्या मागं मोठा डिस्टन्स ठेवायचा, कारण की त्यांचं काय आहे आपल्याला स्टेबिलिटी असते, ते काय डायरेक्ट मागे येतात पुढं घेता घेता. सो त्याच्यामुळे थोडं स्टेबल जायचं. ओके आले दादा. काय विषय आहे कळा ना पुढं पण. हा समोरून ट्रक्स येतोय ते बघा. काहीतरी असं डायव्हर्जन पुढे. हे बघा समोर काय विषय काम चालू आहे का. सो दिसेलच तुम्हाला पुढे गेलं. हे बघा सगळ्या गाड्या म्हणजे एक एक साईड काढताय क्लिअर करताय. हा नाही हो ना रप्पा गाड्या आल्या त्या सिंगल साईड. चला झालं चालू. ऑलमोस्ट दिसल गेल्यावर रोडचं काम चालू. उकळायचं काम चालू आहे. पुढे रस्त्याचे काम चालू आहे. प्रॉपर काम चालू दिसतं. डांबर आहे बरोबर. चटका बसला त्याला. त्याला म्हणू उडन ते लांबून इथपर्यंत. हे बघा समोर या गाड्या उभ्या. आता इकडचं क्लिअर झालं की मग यांना सोडणार. अरे 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 डायरेक्ट बच लोड आला त्यांना या गाड्या आल्या. सो चला तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करा, आम्ही रोड एन्जॉय करतो. लय पाऊस असणार आहे. मस्त आहे का असं वगैरे आहे. एवढा मस्त तेवढं रिस्की पण आहे ना. बारीक इकडची माती परत बदलते. ही थोडी ब्राउनिश असते. सो आता आम्ही कोल्हापूरच्या दिशेने लागलेलो आहे आणि इथं टोटल अभयारण्य हा दुसरा घाट चालू झालेला आहे. हा घाट कोणता आहे का? नाही फोंडा घाट संपला ना, तो मागच गेलेला राधानगरीचा. हा टोटल अभयारण्य आहे इकडं. कोणता पण प्राणी कधी पण दिसू शकतो तुम्हाला. सो नजर उघडी ठेवून बघू ना. इथं जरा खडी. आम्ही कोल्हापूरमध्ये सोंगाड्या हॉटेल आहे. सो त्याचा डिस्टन्स लावलेला आहे. अँड आम्हाला हॉटेलला जायचं आहे. आधी म्हणलं पोटा पाण्याचं बघूयात नाही का. सो त्याच्यामुळं एवढ्या तर तो साईडला थांबला.
एकदम बारीक रस्ते आहेत भाई, गाव जुने दिसते, जुनं गाव आहे ना, सो त्याच्यामुळे. हा तर सोंगाड्याचा आम्ही लावलेला आहे डिस्टन्स मस्तपैकी तांबडा पांढरा ओढून घेऊ मस्त कडक मध्ये. भन्नाटवाडी पण येतं आधी, बघूया आता कोणत्याला जातोय नक्की. आणि इथे इलेक्शन्स आहे वाटतं मागाशी बसून, त्याचे एक 21 किलोमीटरचा रन बाकी ओनली. एकदम बारीक आहे. सो आता पटापट रोड कव्हर करून आणि पुढे गेल्यावर भेटतो मी छान मध्ये. थोडासा डिस्टन्स बाकी आहे आणि रोड जरा भारी आहे बरं का इथे, मस्तपैकी जरा मोठे रोड आहेत. तर काकांनी गाडीत बसूनच आपला ब्लॉग पाहिलाय. सो काका कसं वाटतंय तुम्हाला मग ब्लॉग? आम्ही ज्या दिवशी ट्रिप चालू केली त्या दिवशीचा ब्लॉग आलेला आहे, आता 11 वाजता आलेला आहे. ब्लॉग एक नंबर आहे, सर्वांनी पहा आणि ब्लॉग बघून एन्जॉय. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग? एक नंबर, एकदम छान ट्रिप झालेली आहे. मालवणला जाण्याचा प्रवास आहे दाखवलेला आहे पूर्ण. तरी तुम्ही एकदा ब्लॉग जरूर बघा, सरांचा घ्या. काय सर तुम्हाला काय वाटतंय? 2 नंबरच्या ब्लॉग मध्ये मालवण मध्ये काय पाहिलं, कुठे फिरलो, काय खाल्लं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवते नव्हे आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच उद्या 2 नंबरचा ब्लॉग बघा. ओके. सो ह्या दोघांच्या मध्ये भारी झालेला आहे. तुम्ही पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा ब्लॉग कसा झालेला आहे. आम्ही थोडंच आमचं 9 मिनिटाचा रन बाकी आहे. 9 मिनिटात आम्ही सोंगाड्या हॉटेलला पोहोचतोय आणि त्याच्या आधी भन्नाटवाडी पण लागते. तुम्हाला एकदा भन्नाटवाडीचं पण आपण बाहेरून एक लुक देऊयात. सो जर तुम्हाला कधी यायचं असेलच तर येऊच शकता तुम्ही. दोन्ही हॉटेल पण जसं की मी इंस्टा वगैरे रिव्ह्यूज ते बघितलेले आहेत त्याच्यावरून तरी दोन्ही भारी वाटत आहे. आणि बघूयात आता कोणतं काय कसं आहे. तुम्ही एन्जॉय कराच, तुमच्यासाठीच एवढे छान छान हे करतोय आपण. सो प्रतिसाद द्या चांगला. आता एक ऑलमोस्ट डन आहेत आपलं. जाऊयात आता पुढे, डायरेक्ट तुम्हाला पुढे भेटतो. कंट्री कोल्हापूर, इकडं सगळं कोल्हापूर आहे. आता इथून प्रॉपर नाही दिसणार तुम्हाला, पुढे गेल्यावर दिसेल. पण तुम्हाला एक गोष्ट सांग, एक नंबर रोड आहे. चुम्मेश्वरी रस्ता आहे इथे, एक नंबर. पार टेन्शन नाही का कशी पळवा गाडी, पण तरी ओव्हर स्पीडिंग नाही केली पाहिजे. सेफ्टी इज मस्ट. गाडी कोणती पण असो, जे व्हायचं ते होणारच आहे. हे बघे असे मध्येच जातात हेड रताळे. सो यांना इग्नोर करायचं आणि देन आपण निघायचं पुढे. ओके. आणि आम्ही भन्नाटवाडीचं तुम्हाला एकदा लुक द्यायचं आहे, त्याच्यामुळे मी कॅमेरा चालूच ठेवलेला आहे माहिती आहे का. बघूयात कुठे दिसतंय भन्नाटवाडी आपल्याला. काय आपण परत येत नाही, त्याच्यामुळे एक शॉट तर पाहिजे सगळीकडून. कोल्हापूर 9 किलोमीटर बाकी फक्त. जवळ इथून कोल्हापूर म्हणजे प्रॉपर कोल्हापूर सिटी. हा एक तसं आपण कोल्हापूर मध्येच आहे आता, बट प्रॉपर कोल्हापूर सिटीत जायचं आहे आपल्याला. सो थोडंसं माग पुढे. वरती क्रेशर आहे, काहीतरी मोठं दिसलंय इथं. नाही तर इकडं जवळपास कंपनी वगैरे काहीच नाही दिसलेलं. हा ना, बघू ना. जेवण झालं ना तेवढं आपली पावर येईल नाही का, तर तरी येईल अंगात आमच्या. कारण आम्ही घावण्यांवरच आहे किती वेळेचे. ओके थिंक सो. हे इज दी भन्नाटवाडी. गर्दी पाहा, प्रॉपर गर्दी होती भन्नाटवाडीला यार. जस्ट भन्नाटवाडी क्रॉस केलेला अँड आता ऑलमोस्ट 1 किलोमीटर आणि 1 मिनिटाच्या अंतरावर सोंगाड्या आहे. सो इथं भन्नाटवाडीला पण चांगली गर्दी होती. तर बघू सोंगाड्याचा काय विषय. गर्दी असेल तर नाही तर मग परत भन्नाटवाडीला येऊ. यस, हे बरोबर म्हणले तुम्ही. 800 मीटर. सो हॉटेल सोंगाड्या इज हेअर इन दिस. गाडी हॉटेल इथंच आहे आणि देन पार्किंग तिकडे आहे. सो आपण आधी पार्क करूयात आपली कार आणि मग जाऊयात हॉटेल सोंगाड्याला. ओके चला. शोधत का होईना आम्ही आलो सोंगाड्याला. चला आता आतमध्ये. ओरे भाई, वॉशरूम मध्ये गाडी आणि टीव्ही. हा वा सही. वॉशरूम मध्ये कोण टीव्ही बघत बसतं. सही आहे भाई. आता बाहेरचं दाखवतो बाहेर गेल्यावर. भारे यार भारे. आम्ही इथं वृंदावन मस्त बैल वगैरे
गाई. इथं एक भारी बनवली. इथं मस्त आपण जेवण झालं, फोटो काढू. एक नंबर बनवलेलं, एकदम जुन्या टाईपचं नाही का, गावा सारखं नाही का. काय रसिक मनोरंजन थिएटर. सही आहे बॉस. स्वयंपाक घर, वाव. पाळणा घर भारी आहे यार. एक नंबर बनवलं, गावासारखंच आहे. असं वाटतं गावच आहे काय. एक नंबर आहे. अशोक सराफ मामा, लक्ष्मीकांत बेर्डे मामा. सही आहे यार. तुमची स्पेशल मटन थाळी आलेली आहे. एक नंबर कडकमध्ये मस्त. आता ही आम्ही खातो. कळल हळूहळू की अजून खाऊन पाहिलं कळलं आम्हाला टेस्ट कसं आहे सर. मस्त एक नंबर. हा ना, मग बारीक जाईल ना एवढी काका. हो, आता मस्त ट्राय करू आणि बघूयात कशी टेस्ट. मग तुम्हाला लास्टला रिव्ह्यू द्या तुम्ही. तर काहीच कोल्हापूर फेमस आहे या दोन रस्त्यासाठी, एक तांबडा आणि पांढरा रस्सा. तर आपण पहिला तांबडा ट्राय करूया. एक नंबर. आता पांढरा फ्राय. एक नंबर. होतं जेवण एकदम छान. कोल्हापूरला येशाल तर इथंच मटण खाशाल तुम्ही. एकदम मस्त जेवण होतं. आणि तुम्ही कमी जेवले. हा, तुम्ही कमी जेवली. थोडंसं कमी जेवण. मग बारीक. ऐ तुला अजून नको इकडे सांग, तुला कसं वाटलं. हा का, तू का नाही जेवला. मग तू का नाही जेवला. हिशोब करत होता नाही का तू. हिशोबी मॅन आहे आमचा भाई. पण ॲम्बियन्स एक नंबर आहे. अरे एक नंबर कडक सांगतो. आपल्या इकडं नाही भेटत अशी टेस्ट म्हणजे एकदम बेकार विषय टेस्टचा. काकांचं काय म्हणणं आहे. हा, मी निघालेलो आहे मस्तपैकी. अँड आता तुम्हाला एकदा परत भन्नाटवाडीचा लुक देतो. आम्ही आता चाललेलो आहे कनेरी मठ. आपलं पुढचं डेस्टिनेशन ते. नाही आता तुम्हाला एक ऑलमोस्ट मिनटात तुम्हाला एक मी भन्नाटवाडीचा लुक देतो. हे पण चांगलं आहे आणि भन्नाटवाडी पण, हे दोन्ही चांगले. आता ॲट अ टाइम तर दोन्हीला आपण बसू नाही शकत जेवायला. सो त्याच्यामुळे हे बघा समोर भन्नाटवाडी आलेलं आहे. दिल थांब के आखे तान के बैठी. समोरच भन्नाटवाडी. अँड हेअर इज दी भन्नाटवाडी, दी ओरिजिनल भन्नाटवाडी. हे बघा यांची पुढे शाखा. यस, यांची शाखा नाही पुढे, एवढं फिक्स. एक नंबर आहे. इथं नेक्स्ट टाइम कधी आलो तर इथं पण ट्राय करूयात आपण. आता चाललेलो इकडनं टर्न आहे कनेरी मठसाठी. सो इथं काकांनी लोकेशन लावलेला नाही ना. आता निघूयात आता आपण. ओके, सो भेटूयात पुढे. थोडंसं ब्लोअरचं असेल बिकॉज एवढी गरमी तुम्हाला सांगतो ना. 30 डिग्री टेम्परेचर येते. सो चला आता भेटूया पुढे. चुकलेलो आहे आणि थोडंसं बाकी, थोडा रोड वाटतं चुकल्यासारखं. आता इथं तर बघितलं ना तर कनेरी मठ वरती दाखवता इथं. सो आता बघ कुठे आहे का. इकडंच आहे ना. बस इथून जाऊ ना असं. हा बसा ना तुम्ही. हा मग अजून इथून अर्धा किलोमीटर आहे जवळ. हा बसाल ना गाडी. इकडून जायचं आपण. थोडंसं पुढं आलतो ना. आणि ते मॅपला हे दुसरं कोणतरी टाकला असं तयार करून ना. हां ओके. सो आता तुम्हाला कनेरी मठाकडे भेटतो. थोडं एक अर्धा किलोमीटरचं रन बाकी राहिलेलं. थोडं पुढं आलेलो आम्ही. सो त्याच्यामुळं जाऊयात मग आपण. काय एंट्रन्सला पोहोचलेलं. श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कनेरी मठ कोल्हापूर हे असं काही आहे. सो कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि भेटूया परत एका नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये.